Once again, I welcome all of you in the second part of this lesson, Unbeatable Supermom Mary Kom. In this video, we will study the answers given by Mary Kom asked by Taruka Srivastava. So, we will start with the next paragraph. Interviewer, your coach Charles Atkinson was not allowed to accompany you to the Olympics. How did that affect your preparations? जेव्हा त्या मुलाखतकारांना विचारलं की तुमचे प्रशिक्षक चार्ल्स अकिन्सन यांना तुमच्यासोबत तुम्हाला ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये येण्यासाठी परवानगी दिली नव्हती, याचा तुमच्या तयारीवर कसा परिणाम झाला का, असा प्रश्न त्या मुलाखतकारानं मेरी कॉमला विचारलं. मेरी कॉम म्हणते, वेल आय डिड मिस हिम देअर बट थँकफुली वी हॅड ऑलरेडी डन आवर होमवर्क अँड आय वॉज वेल प्रिपेअर्ड. मेरी कॉम म्हणते, तिथं मी त्यांना गमावलं, पण कृतज्ञतापूर्वक सांगते आम्ही अगोदरच आमचा अभ्यास केला होता, तयारी केली होती आणि माझी तयारी पण पूर्ण झालेली होती. अगेन इंटरव्ह्यूअर आस्क, पुन्हा तो इंटरव्ह्यूअर विचारतो, ड्युरिंग युअर प्रिपरेशन्स फॉर द ऑलिम्पिक्स यू वर स्पार्ड विथ द मेल बॉक्सर्स ऑफ द इंडियन कॉन्टिजेंट. हू वॉज युअर फेवराईट स्पारिंग पार्टनर. मुलाखतकारानं विचारलं, मुलाखतीच्या तयारीच्या किंवा ऑलिम्पिकच्या तयारीच्या कालावधीत तुम्ही भारतीय संघाच्या पुरुष बॉक्सरसोबत बॉक्सिंगचे धडे घेत होता, तुमचा आवडता सोबती कोण होता का, अशा प्रश्न मुलाखतकारानं त्या मेरी कॉमला विचारलं. मेरी कॉम हसते आणि ती म्हणते, वेल आय ट्रेंड हार्ड इन पुणे अँड द मेल बॉक्सर्स वेअर काइंड इनफ टू प्रॅक्टिस विथ मी व्हेनेवर आय रिक्वायर्ड देम. टू नेम अ फेवराईट वुड बी अनफेअर. मेरी कॉम म्हणते, जोरात हसते आणि ते सांगते, बरोबर आहे, ठीक आहे, मी पुण्यामध्ये कठीण प्रशिक्षण घेतले आणि जेव्हा कधी मला त्यांची गरज भासली ते पुरुष बॉक्सर किंवा मुक्केबाजी खेळाडू माझ्यासोबत सराव करण्याचे सौजन्य दाखवत होते. एकाचे नाव आवडणारे म्हणून घेणं हे अयोग्यच ठरेल, असं तिनं उत्तर दिलं. इन दिस पॅराग्राफ देर आर सम न्यू वर्ड्स. फर्स्ट वन इज स्पार्ड विथ मीन्स पार्टनर फॉर बॉक्सिंग, मुक्केबाजीतील सोबती किंवा सहकारी. सेकंड वन इज इंडियन कॉन्टिजेंट मीन्स इंडियन युनिट, भारतीय संघ. अँड लास्ट वन इज स्पारिंग म्हणजेच मुक्केबाजीचा अभ्यास किंवा सराव. द नेक्स्ट क्वेश्चन आस्क्ड बाय इंटरव्ह्यूअर, यू वेअर quoted saying Adams was very clever, a counterpuncher, but although she carried power, she wasn't very tactical. I was scoring, but the judges were not pressing the buttons. Do you think dodgy judging was part of the reason for your loss in the semi-finals? इंटरव्ह्यूवर विचारतो, तुमचं म्हणणं लिहून ठेवलं होतं, ॲडम ही खूप हुशार होती, एक विरुद्ध पंच मारणारी होती, परंतु ती ताकदवान असली तरी खूप तरबेज नव्हती. मी गुण मिळवले होते, पण परीक्षकांनी बटन दाबलेले नव्हते, गुण दिलेले नव्हते. सेमीफायनलमध्ये तुमच्या अपयशाच्या कारणाचा एक भाग अन्यायकारक परीक्षण हा होता, असं तुम्हाला वाटतं का. मेरी कॉम, yes, I think some of the decisions were unfortunate and didn't work to my benefit. मेरी कॉम म्हणते, होय, मला वाटतं काही निर्णय हे दुर्भाग्यपूर्ण होते आणि माझ्या फायद्याचे नव्हते असं मला वाटतं. अगेन इंटरव्ह्यूअर आस्क्स, इंडिया मॅनेज्ड जस्ट 6 medals in the 2012 Olympics even though we are a nation of 1.3 million people. Where do you think a change is required to help us win medals that are proportionate with our population? पुन्हा मुलाखतकार विचारतो, जरी आपले राष्ट्र 1.3 किंवा 130 कोटी लोकांची आहे, तरी देखील भारताने 2012च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये केवळ 6 पदके मिळवली. आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात पदके जिंकण्यास मदत करण्यासाठी कोणता बदल आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं का, असा प्रश्न त्या मुलाखतकारानं त्या मेरी कॉमला विचारलेलं आहे. हिअर आर सम न्यू वर्ड्स. फर्स्ट वन इज टॅक्टिकल, प्लॅन्ड ॲक्शन्स टू गेन व्हिक्टरी, डावपेचात निष्णात किंवा रणनीती आखणे. सेकंड वन इज डॉजी मीन्स अनजस्ट ऑर पार्शियल, अप्रामाणिक किंवा अन्यायकारक. अँड लास्ट वन इज अ काउंटर पंचर मीन्स अपोजिट प्लेयर, प्रतिस्पर्धी किंवा विरुद्ध बाजूचा खेळाडू.
Mary Kom says, I think more and more people should take up sports as a full-time career if we want more gold medals. More corporates should come in and sponsor players so that the players don't have any financial pressure and can just focus on their games. मुलाखतकारनं विचारलेल्या प्रश्नाला मेरी कॉम उत्तर देते. ती म्हणते, मला वाटतं जर आपल्याला अधिक सुवर्णपदके मिळवायची असतील तर अधिकाधिक लोकांनी खेळांना आपले पूर्ण वेळचा व्यवसाय म्हणून निवडावे, त्यांनी ते निवड करावे असं मला वाटतं. अधिक संस्थांनी उद्योगपतींनी पुढे यावे आणि खेळाडूंना प्रोत्साहित करावे, जेणेकरून त्यामुळे खेळाडूवर कोणतेही आर्थिक दडपण किंवा ताण नसणार नाही आणि केवळ त्यांच्या खेळावर लक्ष केंद्रित करू शकतात आणि आपल्या भारताला अधिकाधिक ते पदकं जिंकू शकतात असं त्याला वाटते. अगेन इंटरव्ह्यूअर आस्क्स, इंटरव्ह्यूअर, डू यू थिंक इंटरेस्ट इन बॉक्सिंग इन इंडिया विल एव्हर गो बियॉन्ड द ऑलिम्पिक्स? मुलाखतकार विचारतो, तुम्हाला असं वाटतं का की बॉक्सिंगमधील आवड भारतात ऑलिम्पिकच्याही पलीकडे जाईल? ह्याचं तुम्हाला काय उत्तर देता येईल? मेरी कॉम सेज, Yes, I am sure that in a few years boxing will be very popular among everyone in India all the year round. होय, मला खात्री वाटते की पूर्ण वर्षभर आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काही वर्षामध्ये बॉक्सिंग हा भारतातील प्रत्येकांच्या मनामध्ये अत्यंत प्रसिद्ध असा तो खेळ होईल किंवा बनेल असा मला वाटतं. In this para there are two new words. First one is corporates, means companies or industries, संस्था किंवा उद्योग, and the last one is sponsor, means organization that pays or aids sportsmen or sport event प्रायोजक. Now the next question asked by the interviewer, how aware are Indian women of their nutritional requirements? Diet and nutrition must have been a key factor in your conditioning for the Olympics. Do you think nutrition is a neglected area in Indian sports? मुलाखतकार विचारतो, भारतीय महिला त्यांच्या पोषणविषयक किंवा आहाराविषयक गरजाबद्दल किती जागरूक आहेत? ऑलिम्पिकसाठी सदृढ होण्यात आहार आणि पोषण ही एक महत्त्वाची बाब असलीच पाहिजे. भारतीय क्रीडामध्ये पोषण हा दुर्लक्षित भाग आहे असे तुम्हाला वाटते का? असा प्रश्न त्या मुलाखतकारानं मेरी कॉमला विचारलं. मेरी कॉम म्हणते, द अवेअरनेस इज ग्रोईंग नाऊ अमंग द फिमेल ॲथलीट्स व्हेन इट कम्स टू न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स. न्यूट्रिशन हॅज डेफिनेटली बीन अ निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट्स. I had to gain 3 kilograms since I had to fight in the 51 kilogram event instead of the usual 48 kilograms that I fight in. So I had to focus on what to eat. I gained weight by eating the right kind of healthy food rather than bad saturated fats. मेरी कॉम म्हणते, जेव्हा पोषणविषयक किंवा आहारविषयक गरजांची बाब पुढे येते तेव्हा आता महिला खेळाडूंमध्ये जागरूकतासुद्धा वाढलेली आहे. ते चाणाक्ष आहेत. निश्चितपणे भारतीय क्रीडामध्ये पोषण हा एक दुर्लक्षित भाग आहे. नेहमीच्या 48 किलोग्रॅमच्या गटात मला लढण्याऐवजी 51 किलोग्रॅमच्या गटात मला लढायचे होते आणि त्यासाठी मला 3 किलोग्रॅम वजन मिळवायचे होते, वाढवायचे होते. म्हणून काय खावे ह्यावर लक्ष केंद्रित केले होते. मी वाईट अनारोग्यकारक म्हणजे जे आरोग्याला चांगलं नाही चरबीयुक्त पदार्थ न खाता योग्य पोषक अन्न खाऊन मी वजनसुद्धा त्यावेळी वाढवलेलं होतं. इन दिस पॅराग्राफ देअर आर 2 न्यू वर्ड्स. दीज आर, फर्स्ट वन इज डाएट, द युजुअल फूड और अँड ड्रिंक, आहार. सेकंड वन इज कंडिशनिंग, मीन्स बिकमिंग फिट, तंदुरुस्त राहणे किंवा होणे. अँड लास्ट वन इज बॅड सॅच्युरेटेड फॅट्स, मीन्स अनहेल्दी हार्मफुल फॅट्स, शरीराला घातक असलेली चरबी होय. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इंटरव्ह्यूअर आस्क्स, हाऊ बिग रोल डिड OGQ प्ले इन शेपिंग द बॉक्सिंग सीन इन इंडिया फॉर द बेटर? मुलाखतकार विचारतो, भारतात अधिक चांगल्या बॉक्सिंगच्या दृश्यास आकार देण्यासाठी OGQ म्हणजेच ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टने किती मोठी भूमिका बजावली आहे असा प्रश्न त्या इंटरव्ह्यूवरनं मेरी कॉमला विचारलं. मेरी कॉम सेज, OGQ रिअली प्लेड ॲन इम्पॉर्टंट रोल इन माय सक्सेस. दे हेल्पड मी आउट व्हेनेवर आय नीडेड समथिंग. दे टूक केअर ऑफ एव्हरीथिंग विच हेल्पड मी फोकस ऑन माय बॉक्सिंग अँड केप्ट मी स्ट्रेस
फ्री. मेरी कॉम उत्तर देते त्या प्रश्नाला. खरोखरच माझ्या यशात ओजिक्यो या संस्थेने एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जेव्हा कधी मला काही गरज पडली, मला आवश्यक वाटलं, त्यांनी मला खूप मदत केली आहे. ते प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात, ज्याची मदत मला माझ्या बॉक्सिंगवर लक्ष केंद्रित करण्यासाठी झाली आणि मला तणावमुक्त ठेवण्यास त्या संस्थेची फार मोठं उपयोगसुद्धा पडलेलं आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इंटरव्ह्यूअर आस्क्स, व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग. मुलाखतकार विचारतो, भारतीय बॉक्सिंगच्या भविष्यावर तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं. मेरी कॉम answers, द फ्युचर इज व्हेरी ब्राईट अँड आय एम शुअर मेनी मोर बॉक्सर्स विल गेट मेडल्स फॉर अस. मेरी कॉम म्हणते, उत्तर देते, भविष्य खूप उज्ज्वल आहे असं मला वाटतं आणि मला खात्री आहे अधिकाधिक बॉक्सर मुक्केबाजी खेळाडू आपल्यासाठी पदके मिळवतील अशी मला आशा आहे, ती उत्तर देते. Again, interviewer asks, do you find it difficult to convince your children not to fight when they watch you go out and do it in style all the time? मुलाखतकार विचारतो, तुमच्या मुलांना भांडण न करण्यासाठी पटवणे तुम्हाला कठीण वाटते का, जेव्हा हे तुम्हाला बाहेर जाताना आणि पूर्ण वेळ शैलीत बॉक्सिंग खेळताना ते तुम्हाला पाहतात. ह्याचं उत्तर काय देता येईल असं मुलाखतकाराला त्या मेरी कॉमला विचारलं. Mary Kom says, well, I have twins and yes, sometimes it becomes really difficult to keep them under control. मेरी कॉम म्हणते, हो बरोबरच आहे, मला जुळी मुले आहेत आणि होय, कधीकधी त्यांना नियंत्रणामध्ये ठेवणे खरोखर कठीण होते असं मला वाटतं. On the next page, page number 150, interviewer asks, will you train your kids to become boxers as well? मुलाखतकार विचारतो, तुमच्या मुलांना उत्तम बॉक्सर होण्याचे प्रशिक्षण तुम्ही त्यांना द्याल का, असा प्रश्न त्यानं विचारलं. मेरी कॉम उत्तर देते, सी answers, आय हॅवंट रिअली थॉट अबाउट इट ॲज ऑफ नाऊ, जस्ट लेट देअर मदर बॉक्स. मेरी कॉम म्हणते, मी खरंच त्याविषयी काही विचार अजूनसुद्धा केलेला नाही आणि आता जसे आहोत केवळ तसेच त्यांना त्यांच्या आईच्या जवळ राहू द्या. अगेन इंटरव्ह्यूअर आस्क्स, you have broken several stereotypes about the women in India by showing that women can compete with men in any field, but how good are you at the traditional feminine activities like cooking? इंटरव्ह्यूवर विचारतो, कोणत्याही क्षेत्रात महिला पुरुषाशी स्पर्धा करू शकतात हे दाखवून देऊन तुम्ही भारतातील महिलाविषयीच्या कित्येक रूढी किंवा परंपरा मोडीत काढल्या आहात, परंतु पारंपरिक किंवा रूढीवादी बायकांची जी कामं आहेत ती कामे जसे स्वयंपाक करणे यात तुम्ही किती चांगले आहात, असा प्रश्न त्या मुलाखतकारानं मेरी कॉमला विचारलं. मेरी कॉम सेज, वेल, आय एम गुड ॲट कुकिंग अँड अदर हाऊसहोल्ड वर्क टू. मेरी कॉम म्हणते, ठीक आहे, तुमचा प्रश्न बरोबर आहे, मी स्वयंपाक आणि इतर घरगुती कामामध्ये सुद्धा अत्यंत तरबेज आहे, मी चांगले असं उत्तर तिनं दिलेलं आहे. इन दिस पॅरा देर इज अ वर्ड स्टेरिओटाईप मीन्स आयडियाज ट्रॅडिशन्स फिक्स्ड इन द सोसायटी. रूढीबद्ध कल्पना किंवा विचार किंवा चालीरीती होय. नाव द नेक्स्ट क्वेश्चन आस्क्ड बाय इंटरव्ह्यूअर, वुड यू बी इंटरेस्टेड इन कोचिंग इंडियन विमेन इन बॉक्सिंग वन डे. मुलाखतकार विचारतो, कधीतरी भारतीय महिलांना भविष्यामध्ये बॉक्सिंग प्रशिक्षण देण्याची तुम्हाला आवड आहे का. मेरी कॉम सेज, लेट्स सी इन द फ्युचर मे बी यस. मेरी कॉम म्हणते, पाहूया भविष्यामध्ये कदाचित योग आला तर आपण ते देण्याचा प्रयत्न करू, असं त्यानं उत्तर दिलं. अगेन इंटरव्ह्यूअर, लास्ट क्वेश्चन आस्क्ड बाय द इंटरव्ह्यूअर, व्हॉट डू यू प्रिफर बिईंग कॉल्ड, सुपर मॉम और सुपर बॉक्सर. मुलाखतकार शेवटचा प्रश्न विचारला, तुम्ही काय म्हणवून घेण्यास प्राधान्य द्याल किंवा तुम्हाला आवडेल, सुपर आई किंवा सुपर बॉक्सर. मेरी कॉम answers, आय लव बिईंग अ मॉम, दॅट्स द बेस्ट थिंग दॅट हॅज एव्हर हॅपन टू मी. मेरी कॉम म्हणते, उत्तर देते, मला आई बनायला किंवा असायला आवडते, माझ्यासोबत असलेल्या किंवा घडलेल्या घटनांमध्ये ती सर्वोत्तम बाब आहे, गोष्ट आहे, असं त्यानं शेवटच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाव वी विल सी अवॉर्ड्स अँड रिकग्निशन्स वन बाय मेरी कॉम. फर्स्ट वन इज अर्जुना अवॉर्ड बॉक्सिंग इन 2003. 2003मध्ये तिला अर्जुन पुरस्कार तिला मिळालेला आहे. सेकंड वन इज पद्मश्री स्पोर्ट्स इन 2006. 2006मध्ये तिला पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे.
नेक्स्ट वन इज कंटेंडर फॉर राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड इन 2007. 2007मध्ये तिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार तिला मिळालेला आहे. पीपल ऑफ द इयर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स इन 2007. 2007मध्ये तिला पीपल ऑफ द इयर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स हा तिला पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट वन इज CNN, IBM अँड रिलायन्स इंडस्ट्रीज रियल हिरोज अवॉर्ड इन 2008. 2008मध्ये CNN, IBM अँड रिलायन्स इंडस्ट्रीजकडून तिला रियल हिरोज हा पुरस्कार तिला मिळालेला आहे. नेक्स्ट वन इज पेप्सी MTV यूथ AIBA इन 2008. 2008मध्ये तिला AIBAकडून तिला पेप्सी MTV यूथ हा तिला पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट वन मॅग्निफिसंट मेरी AIBA इन 2008. पुन्हा 2008मध्ये AIBAकडून तिला मॅग्निफिसंट मेरी हा पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट वन इज फेलिसिटेशन बाय झोमी स्टुडंट्स फेडरेशन मीन्स ZSF ॲट न्यू लॅम्का YPA हॉल इन 2008. पुन्हा तिला 2008मध्ये झोमी स्टुडंट्स फेडरेशनकडून तिला हा पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट वन राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड इन 2009. पुन्हा तिला 2009मध्ये तिला दुसऱ्यांदा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट वन इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन्स ॲम्बॅसेडर फॉर विमेन्स बॉक्सिंग इन 2009. पुन्हा तिला 2009मध्ये इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशनकडून तिला ॲम्बॅसेडर फॉर विमेन्स बॉक्सिंग हा पुरस्कार मिळाला आहे. अँड लास्ट वन इज स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर सहारा स्पोर्ट्स अवॉर्ड इन 2010. 2010मध्ये तिला सहारा स्पोर्ट्सकडून तिला स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. In this lesson, we learned that how Mary Kom made her career in boxing and become a successful boxer. Also, we learned that she told other Indian women to make career in boxing. So, students should take a lesson from this lesson and make their career in any game or sport. Thank you very much.